5 वर्षापासून राज्यात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात इतकं टोकाचं राजकीय वैर निर्माण झाले आहे की भविष्यात कधी हे वाद मिटतील असं स्वप्नातही कुणाला वाटणार नाही। 2019 मध्ये ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसून आपली दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी हिरावून घेतल्याचा फडणवीसांना राग आहे, तर एकनाथ शिंदेंना फोडून आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून पाय उतार करण्यात फडणवीसांचं षडयंत्र आहे याचा उद्धव ठाकरेंना संताप आहे। यातूनच हे दोघे अगदी आरेतुरेच्या वादावर हमरीतुमरीवर उतरलेले महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। मात्र आता याच कट्टर राजकीय वैरांमध्ये गोपनीय चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट या दोन्ही पक्षांचे तिसरे प्रतिस्पर्धी असलेल्या वंचित बहुजन आघाडीनं केला आहे। यात कितपत तथ्य आहे याविषयी शंका आहेत, पण राजकारणात कोणीही कायमचा मित्र व कायमचा शत्रू नसतो या न्यायानं या चर्चेत तथ्य असल्याचं समजून या कथित भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत। खरंच ही भेट झाली आहे का, काय आहे या भेटीमागचं राजकारण, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा बेंडे। वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते तथा उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला। त्यात ते म्हणतायत, वंचित बहुजन आघाडीला शिवसेना ठाकरे गट व भाजपमधील राजकीय घटनाक्रमाविषयी एक विश्वासार्ह बातमी मिळाली आहे। त्यानुसार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 25 जुलै रोजी मध्यरात्री 2च्या सुमारास नवी दिल्लीतील 7D मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतली। वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे 25 जुलै रोजी रात्री 2 वाजता 7D मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांना भेटले। त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगला येथे गेले, स्वतः गाडी चालवत गेले, एकटे गेले। 2 तास त्यांची त्या ठिकाणी बैठक झाली। त्यानंतर 6 तारखेला 6 ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले। जाताना सोबत कोण कोण होतं आणि दिल्लीत जाऊन कुणाकुणाच्या भेटीगाठी झाल्या आणि काय ठरलं हे यांनी जनतेला सांगावं। आम्ही ही माहिती जी पक्षाकडे आली आहे ती जनतेसमोर ठेवत आहोत। त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आरक्षणवादी असलेल्या मतदारांना भाजप आणि त्याचे मित्र पक्ष हे आरक्षण विरोधी आहेत हे पक्क माहिती आहे। मात्र याच आरक्षणवादी मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे, उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे। महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षातील घडामोडी पाहता जर काही उलटसुलट राजकीय घडामोडी पुन्हा घडल्या तर महाराष्ट्रातल्या आरक्षणवादी जनतेचं, आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी ही माहिती आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 6 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले। दिल्लीला जाताना त्यांच्यासोबत कोण कोण होतं, दिल्लीत त्यांनी कुणाच्या भेटीगाठी घेतल्या हे उद्धव ठाकरे यांनी जनतेला सांगावं असं आव्हान मोकळे यांनी दिलं होतं। आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित आघाडीच्या प्रवक्त्यानं असा गौप्यस्फोट केल्यानं व त्याचे दोन्ही पक्षांकडून फारसं जोरकसपणे खंडन करण्यासही कुणी पुढे न आल्यामुळे या कथित भेटीवर आता महाराष्ट्रातील जनताही विश्वास ठेवू लागली आहे। या कथित भेटीमागची 4 प्रमुख कारणं आपण जाणून घेऊयात। राजकीय विश्लेषकांच्या मते शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती वाढतीये। लोकसभेला त्याचा ठाकरेंच्या पक्षासोबतच महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षांनाही फायदाच झाला। त्यांचे खासदार मोठ्या संख्येनं निवडून आले तर उलट भाजपचं नुकसान झालं। आता विधानसभेलाही हीच सहानुभूती कायम राहिली तर भाजपचं नुकसान अटळ आहे। परिणामी उद्धव ठाकरेंबद्दल दोन्ही काँग्रेसमध्ये संशयाचं वातावरण तयार करण्यासाठी भाजपनंच वंचित आघाडीच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळलेली ही खेळी मानली जाते। दुसरं कारण म्हणजे भाजपला विरोध करणाऱ्या मतदारांनी लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीच्या पारड्यात एकगठ्ठा मतदान केलं होतं। दलित मुस्लिमांचीही आजवर कधीही ठाकरेंना न मिळणारी मतं यंदा भाजपला हरवू शकणारा नजीकचा प्रतिस्पर्धी म्हणून उद्धव सेनेच्या उमेदवाराला ही मतं मिळाली। परिणामी वंचित आघाडीला आपल्या हक्काची व्होट बँक गमवावी लागली। आता विधानसभेलाही हाच ट्रेंड दिसतोय। त्यामुळे
आघाडीकडे वळलेल्या दलित व मुस्लिम मतदारांच्या मनामध्ये उद्धव ठाकरेंविषयी संभ्रमाचं वातावरण निर्माण करून त्यांचा पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं हा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो। पण असं असेल तर हा मतदार वंचितच्या या दाव्यांवर अजूनही विश्वास ठेवणार नाही असंही राजकीय विश्लेषक सांगतात। या गौप्यस्फोटामागील तिसरं कारण म्हणजे महायुतीमध्ये आता शिंदे सेना भाजपला वरचढ ठरतीये। लोकसभेत शिंदे सेनेचा सक्सेस रेट भाजपपेक्षा जास्त असल्यानं हाच आधार घेऊन ते भाजपकडे जास्त जागेची मागणी करतायत। इतकंच काय तर प्रदेश भाजपमधील देवेंद्र फडणवीस व इतर नेत्यांना मोजतही नाहीयेत, थेट दिल्लीत अमित शहा यांच्याशी चर्चा करतात। अशा प्रकारे वरचढ ठरू पाहणाऱ्या शिंदेंना एक मेसेज देण्यासाठी वंचितच्या माध्यमातून भाजपनं हा गौप्यस्फोट घडवून आणला असू शकतो। म्हणजेच जर शिंदे सेनेनं विधानसभेच्या निकालानंतर भाजपची अडवणूक केली तर आमचं अजूनही उद्धव ठाकरेंशी सलोख्याचे संबंध असून वेळ प्रसंगी आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकतो ही भीती शिंदेच्या मनात निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो। त्यामुळं अशा भेटीची चर्चा घडवून आणत शिंदेची बार्गेनिंग पॉवर जागा वाटपापासूनच कमी करण्याचा भाजपचा डाव असण्याची शक्यता वर्तवली जाते। वरील तिन्ही शक्यता आपण ही कथित भेट झालीच नाही तरीही कसे फेक नरेटिव्ह पसरवले जात आहेत या शक्यतेचा तर्क लावून वर्तवल्या आहेत। मात्र प्रत्यक्षात जर वंचित आघाडीचे प्रवक्ते म्हणतात त्या रीतीनं खरंच ठाकरे व फडणवीस यांची भेट झाली असेल तर त्यामागे फक्त एकच मध्यस्थ असावा असं मान्य करावं लागेल आणि तो मध्यस्थ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। भाजपनं सत्तेच्या मोहापायी 2014 मध्ये शिवसेनेशी तोडलेली युती संघाला मान्य नव्हती। त्यावेळी त्यांनी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांना तसं कळवलंही होतं, पण मोदी शहा यांनी ते जुमानलं नाही। नंतर संघाच्या मध्यस्थीनंच फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेला सहभागी करून घेण्यात आलं। आता शिवसेना फोडण्याचा डावही संघाला पटला नव्हता, पण शिंदेच्या रूपानं का होईना बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आपल्यासोबत आल्याचं त्यांना समाधान होतं। पण अजितदादांशी युती करण्याचा निर्णयाला मात्र संघाचा तीव्र विरोध होता। याची किंमत भाजपला मोजावी लागेल असं संघाचे पदाधिकारी वारंवार सांगायचे, मात्र भाजप नेतृत्वानं तेव्हाही संघाच्या मताला जुमानलं नाही। या मनमानी कारभाराची भाजपला लोकसभेत महाराष्ट्रात किंमत मोजावी लागली। आता विधानसभेलाही भाजप डेंजर झोन मध्ये आहे। मग त्यांनी संघाशी मनधरणी सुरू केली आहे। संघानं भाजपला सहकार्य करणाऱ्या संमती दर्शवली आहे, मात्र गेलं विसरून पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आपल्या सोबत घ्या असा सल्ला संघानं भाजपला दिलेला दिसतोय। संघाच्या याच मार्गदर्शनाची अंमलबजावणी करण्यासाठी फडणवीस यांनी ठाकरेंची भेट घेतली असावी असे काही राजकीय विश्लेषकांना वाटतं। उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाविषयी कमालीचा द्वेष आहे, पण अजूनही सरसंघचालकांविषयी त्यांच्या मनात आदराची भावना आहे। भाजपशी युती तुटली तरी ठाकरे कधीच सरसंघचालकांविषयी अनादरानं बोललेले दिसले नाहीत। हिंदुत्व हा दोन्ही संघटनांचा समान पाया आहे, त्यामुळे संघालाही ठाकरेंविषयी अजूनही ममत्व वाटतं। यातूनच या कथित भेटीगाठी झालेल्या असाव्यात अशी एक शक्यता वर्तवली जाते। हे जर खरं असेल तर विधानसभा निवडणुकीपूर्वी किंवा विधानसभेच्या निकालानंतर भाजप व जुनी शिवसेना हे पुन्हा एकत्र आलेले दिसल्यास नवल वाटायला नको। उद्धव ठाकरे व फडणवीस खरंच भविष्यात एकत्र येतील का याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मधून जरूर सांगा।